चला स्टार्ट करतो. डे 06. तर आज आपला आहे डे 06 आणि आज आपल्याला काय शिकायचं की जे बिटवीन, नॉट इन, नॉट लाईक, लाईक हे जे स्पेशल ऑपरेटर आहे जे तुमचे कंपॅरिझन मध्येच काही काही वेळेस यूज केले जातात त्याला आपल्याला इन डिटेल आज शिकायचं आहे आणि एक बेसिक प्रोजेक्टच्या थ्रूच आपण ते समजून घेणार आहे. ऑलमोस्ट आपलं पूर्ण एसक्यूएलचं हे सेशन व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर उद्या आपण ॲग्रिगेट फंक्शन घेऊ. सॅटरडे तरी पण आपलं लेक्चर हे इथं अपलोड होईलच. ठीक आहे, येशाल ना तुम्ही? ठीक आहे, तुम्ही आले तर पुढच्या प्रोसिजर आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय स्टार्ट करायचं की स्पेशल ऑपरेटर डे 06 आणि इथं काय द्यायचं आपल्याला स्पेशल ऑपरेटर. काय स्पेशल ऑपरेटर्स. ठीक आहे, इवन मी पायथॉन फुल स्टॅक मध्ये पण जसं की फ्लास्क वगैरे घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण मी AIML मध्ये पण फ्लास्कच यूज करणार आहे. तर माझा बेटर वे आहे की तुम्हाला फास्ट शिकवल मी. तुम्ही फास्ट API यूज करू शकता, जँगो यूज करू शकता वेब डेव्हलपमेंटमध्ये. असे 3 फ्रेमवर्क आहे. ठीक आहे, जँगो थोडंसं ओल्ड झालं आहे. ठीक आहे, आजकाल फ्लास्क तुम्हाला जर पुढे डेटा सायन्स वगैरे करायचं असेल तर फ्लास्क हे बेटर आहे. फास्ट API पण एक ऑप्शन आहे, APIच बनतं त्याच्यामध्ये. इझी फास्ट थोडं पाहायला गेलं तर जँगो थोडं टफ आहे. ठीक आहे, मग स्क्रॅचपासून फ्लास्क जरी तुम्ही व्यवस्थित केलं ना तरी इट्स ओके. काही एवढं काही बिघडणार नाही तुमचं. ठीक आहे, तुम्हाला आता काय करायचं की स्पेशली आपण जे ऑपरेटर शिकणार आहे ते एकीकडून शिकू. आपण कशासाठी यूज करतो कंपॅरिझन ऑपरेटर मी शिकवलं होतं, फिल्ट्रेशनसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, जसं की तुम्हाला मी मार्क्स ग्रेटर दॅन 90, मार्क्स लेस दॅन 90 किंवा कोर्स हा तुमचा BCAच पाहिजे. काल आपण जेवढं प्रॅक्टिस केलं ते सेम आहे. फिल्टरिंगसाठी जे यूज करतो सेम इथं पण फिल्टरिंगसाठीच यूज करायचं आपल्याला. तर बिटवीन ऑपरेटर आपल्याला आज शिकायचं आहे. कोणता? सगळ्यात पहिलं बघा बिटवीन ऑपरेटर. बिटवीन ऑपरेटर म्हणजे काय? सिलेक्ट व्हॅल्यू विदिन अ स्पेसिफिक रेंज. सिलेक्ट्स व्हॅल्यू विदिन स्पेसिफिक रेंज. एका स्पेसिफिक रेंजमध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू सिलेक्ट करायची असेल. जसं की तुम्हाला मी सांगितलं की सिलेक्ट फ्रॉम, याचं सिंटॅक्स जर तुम्ही बघितलं कसं असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम, तुमचं जर टेबलचं नाव आहे ते, ठीक आहे, टेबल नेम असेल ते, आणि इथं आपल्याला काय द्यावं लागेल, वेअर जे तुमचं कॉलमचं नाव आहे त्या कॉलममध्ये आपल्याला स्पेसिफिक रेंज पाहिजे. वेअर कॉलम नेम काय, कॉलम नेम बिटवीन अ व्हॅल्यू बिटवीन व्हॅल्यू 1 अँड व्हॅल्यू 2. इथं अँड पण यूज होतो म्हणून मी आधी अँड वगैरेचे शिकून घेतले आणि त्याच्यानंतर तुमचा बिटवीन हा यूज होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा हा सिंटॅक्स असतो. याला तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. ठीक आहे, एक्झाम्पलद्वारे आपण जो आपला कालचा डेटा सेट होता किंवा नवीन डेटा सेट आपण तयार करू आणि त्याच्यावर परफॉर्म करायला सुरुवात करू. ठीक आहे, झालं का लिहून? ठीक आहे, असं समजून घेतो की मी झालंय. ठीक आहे, आणि पुढे मूव्ह करून देतो मी. PostgreSQL आपल्याला ओपन करायचं आहे. त्याच्यासाठी कोणतं PG ॲडमिन तिथे ओपनिंगला मी लावून दिले. ठीक आहे, जसं की आपल्याला सॅलरी बघायची किंवा स्टुडंटचे मार्क्स बघायचे एका स्पेसिफिक रेंजमध्ये. तुम्हाला सांगितलं की 40 ते मार्क्स नावाचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये 40 ते 50च्या रेंजमध्ये जेवढे स्टुडंट आहे तेवढे मला पाहिजे. तर सगळे स्टुडंट येऊन लागतील तुमचे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलं की एखाद्याची सॅलरी 40,000 ते 50,000च्या रेंजमध्ये ज्यांची सॅलरी आहे ते सगळे आपल्याला इथं पाहिजे. तर सगळे आपल्या इथे येऊन लागतील. ठीक आहे, समजलं? तर आपल्याला इथं काय करायचंय, क्वेरी आपल्याला रन करायचं. ठीक आहे, तर आपले स्टार्ट व्हायला थोडा टाइम घेते. ठीक आहे, पण टाइम हा घेतलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, PG हा टाइम इज मनी, बरोबर आहे. Money is everything. नॉट एव्हरीथिंग. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही समजा असं झालं तुमचं काय की सगळ्या खूप पैसा आहे तुमच्याकडे पण तुम्हाला एखादा आजार लागून गेला, खूप पैसा, एकदमच पैसा खूप जास्त आहे आणि तुम्ही त्या पैशाने अशी ट्रीटमेंट नाही निघाली तर बरी नाही होऊ शकत. ठीक आहे, त्याच्यामुळे मनी इज नॉट एव्हरीथिंग. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पण बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊ शकतो, पण असं नाही का सगळ्याच गोष्टी घेऊ शकतो.
आलं ना? पण या स्वार्थी जीवनामध्ये पैशालाच महत्व आहे सगळ्यात जास्त, बरोबर आहे की नाही? ज्याच्याकडे जास्त पैसे तो सगळ्यात मोठा. ठीक आहे. तर काल मी एवढ्या क्वेरी रन केले. आपण आता थोडंसं याच्यावरच पुढं काम करू. ठीक आहे, म्हणजे तुमच्या याच्यात पण असेल तर सिलेक्टेड बेटर राहील ते. इथं बघा आता काय काय आहे आपलं. आपल्याला सॅलरीची रेंज काढायची, तर कसं करू शकतो आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणतं आहे टेबलचं नाव काय आहे? एम्प्लॉय. नंतर काय करायचं आपल्याला? की इथं बिटवीन हा व्हेअर आपल्याला कॉलमचं नेम घ्यायचं, व्हेअर क्लॉज पण इथे युजच होणार. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय ना, कशासाठी शिकतोय? हे व्हेअर क्लॉज साठीच शिकतोय. इथं बघ, सिलेक्ट फ्रॉम फ्रॉम व्हेअर काय आहे तुमचं? व्हेअर. आणि इथं काय द्यायचे आपल्याला? कंडिशन. जसं की सॅलरीचं स्पेलिंग याच्यात ते जे यूज केलं तेच यूज करा. ते कधी कधी असं होऊन जातं की माझं पूर्ण प्रोजेक्ट कनेक्टिव्हिटी होऊन जाते, आणि या फील्ड जर चुकल्या तर आपलं सगळं चुकून जातं असं. ठीक आहे, सॅलरी. आणि नंतर काय? व्हेअर सॅलरी इज बिटवीन नाही, फक्त बिटवीन. ठीक आहे, बिटवीन बिटवीन. ठीक आहे, बिटवीन काय आहे? जसं की आता इथे सॅलरी खूप मोठी आहे, आपण इथं काय करू? अँड काय करू? 40,000च्या मध्ये जे आहे ते आपण इथे सिलेक्ट करू. ठीक आहे, शक्यतो कोणीच येणार नाही इथं. अजून 100 वाढून देऊ का इथं? थोडं डेटा इन्सर्ट करावा लागेल मग आपल्याला. क्युरी रिटर्न सक्सेसफुली. कोण कोण आहे या रेंजमध्ये? इथं बघा, सगळे जेवढे आहे ते सगळेचे सगळे आपले आलेले. समजलं काय मिनिंग असतो त्याचा? काय मिनिंग असतो? जर मी एखाद्याला सॅलरी आहे, एखादी इन्सर्टची क्युरी आपण काय करू? परत रन करू. जसं की त्याचा आय डी काय ना, समजा 4 आहे, आणि नाव काय देऊन देतो मी? नाव दिलं समजा, काय नाव देऊन देऊ? आदित्य. ठीक आहे, आणि त्याचा कोर्स IT ठेवतो, आणि याचं इथं काय ठेवतो मी? आदित्य@gmail.com. आणि त्याचा पगार आहे ना किती? 100 रुपये ठेवतो. ठीक आहे. आदित्य कोणी असेल तर विचार नको करू जास्त. डुप्लिकेट की व्हॅल्यूज आर व्हायलेट कन्स्ट्रेंट. काय झालं? डुप्लिकेट की कोणती झाली? एम्प्लॉयची जी की 4 ऑलरेडी एक्झिस्ट. मग ठीक आहे, चला 5 आपण टाकून. ठीक आहे. अरे 4 नंबर तर ईशाचा आहे. इथं बघा, दिसलं का? ठीक आहे, आपल्याला इथं काय करायचं? क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. आणि नंतर काय करायचं आपल्याला? की मग तो 100वाला येतोय की या रेंजमध्ये? नाही येतं ना. मग 100वाला आला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? नाही येते. इथं बघा, आला का? नाही. पण तुम्ही जर नॉर्मली जर एखादी क्वेरी रन केली, कोणती पण करा, कोणती करू? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय हा रन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100वाला पण दिसेल, 5 नंबर त्याची ID. ठीक आहे, समजलं का? समजे. इथं बघा अजून एक आहे सिमरन, ती पण नव्हती दिसली ना याच्यामध्ये, फक्त जयेश, ओम आणि ईशा यांचीच फक्त सॅलरी दिसली होती. बरोबर. तर बिटवीन म्हणजे काय? एका स्पेसिफिक रेंजमध्ये तो आहे का नाही, ती कॅटेगरी त्या कॉलममध्ये स्पेसिफिक रेंजमध्ये जेवढे असतील तेवढे तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, समजलं? तर हे झालं बिटवीनचं. तुम्हाला लिहायचं आहे का बिटवीनची क्वेरी? तशी क्वेरी लिहिण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. सिंटॅक्सचा गेम असतो फक्त. सिंटॅक्स ज्याला समजलं त्याचं काम झालं. नेक्स्ट आपण बघू इन ऑपरेटर. कोणतं आहे? इन ऑपरेटर. इन ऑपरेटर बद्दल काय माहिती तुम्हाला? काही तर माहित असेल. इन ऑपरेटर बिटवीन नंतर काय तुमचं सेकंड? इन ऑपरेटर. इन ऑपरेटर तर काय असतं? इन ऑपरेटर. इन ऑपरेटर चेक वेदर अ व्हॅल्यू एक्झिस्ट इन अ गिवन लिस्ट. एका स्पेसिफिक लिस्टमध्ये ती व्हॅल्यू आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं. इन ऑपरेटर. इन ऑपरेटर इट चेक्स काय चेक करतो तो? वेदर अ व्हॅल्यू एक्झिस्ट. वेदर अ व्हॅल्यू एक्झिस्ट इन अ गिवन लिस्ट. इन अ गिवन लिस्ट ऑर नॉट. तो स्पेसिफिक लिस्टमध्ये आहे की नाही तो चेक करेल. समजलं? जसं की इट रिप्लेस अ मल्टिपल व्हॅल्यू और कंडिशन. हा काय करतो? खूप साऱ्या मल्टिपल व्हॅल्यू आणि कंडिशन यूज करतो. जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम काय तुमचं? स्टुडंट्स.
सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट्स अशी क्वेरी लिहिली तुम्ही. आणि त्याच्यानंतर काय केलं, वेअर WHER वेअर सिटी इज इक्वल टू पुणे. सिटी इज इक्वल टू काय तुमची पुणे. नंतर तुम्ही काय यूज करू शकता, और सिटी इज इक्वल टू मुंबई. ठीक आहे. किंवा और तुम्ही काय म्हणू शकता, सिटी इज इक्वल टू नाशिक. ठीक आहे. आता इथे काय केलंय मी, NASHIK नाशिक. ठीक आहे. इथे काय केलंय आपण की सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर सिटी इज इक्वल टू पुणे और सिटी मुंबई और नाशिक. हे झालं सिम्पल वे. जिथे तुम्ही और यूज करताय, मी काल शिकवलं होतं और म्हणजे काय, एक जरी ट्रू असेल तरी तुमचं येऊन लागेल. पण त्याच्यापेक्षा बेटर वे कोणता आहे तुम्ही यूज करू शकता, तर तो वे आपला हा आहे. इथे बघा, हा वे यूज करण्यापेक्षा तुम्ही हा यूज करा. त्याच्यामध्ये काय तुमचं सिलेक्ट स्टार फ्रॉम दी कशामधून, स्टुडंट्समधून तुम्हाला हे करायचे स्टुडंट्स. आणि इथे काय करायचं, वेअर सिटी इन. तुमची जर ही सिटी बघा, लाईन किती वाजता बघा इनमुळं, तुमची ही सिटी जर काय असेल या लिस्ट पैकी, पुणे, काय मुंबई आणि काय असेल तुमचं नाशिक पैकी एक जरी असेल, NASHIK नाशिक पैकी एक जरी असेल, तर तुम्हाला इथे काय करायचंय, इथे तुम्हाला आउटपुट द्यायचंय. समजलं का. सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर सिटी इन पुणे मुंबई नाशिक. आणि इथं बघा सिंपल काय असतं तुमचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर सिटी इज इक्वल टू पुणे और सिटी इज इक्वल टू मुंबई, सिटी इज इक्वल टू नाशिक. त्याच्यामध्ये काय होते तुमचं, काय होते त्याच्यामध्ये तुमचं, याच्यामध्ये होतं तुमचं की लाईन ऑफ, जी क्वेरीची लाईन ऑफ आहे त्याचं काय होते, थोडी कमी होते इथं. ठीक आहे. जर आपल्याला आपल्या डेटा सेटवर काम करायचं असेल तर काय यूज करावं लागेल, इथं काय यूज करावं लागेल, सिलेक्ट SELECT सिलेक्ट स्टार फ्रॉम काय करायचे, EMP काय करावं लागेल इथं, EMP वेअर काय घेऊ शकतो आपण इथं, डिपार्टमेंट कॉपी पेस्ट. ठीक आहे. फक्त एवढंच कॉपी पेस्ट करायचं, नाही तर क्वेरी तुम्ही कॉपी पेस्ट करशाल. ठीक आहे. कोणते डिपार्टमेंट होतं आपलं, IT एक डिपार्टमेंट आहे. याच्यापैकी कोणते डिपार्टमेंट आहे, IT एक डिपार्टमेंट आहे, HR एक डिपार्टमेंट आहे, अजून कोणते होते. ठीक आहे. ठीक आहे, दोनच बाद झाले मग. ठीक आहे. समजा एखादं वेगळं टाकू आपण. ठीक आहे. आता मी एखादं हे टाकलं 6, कोणतं डिपार्टमेंट टाकू, आदित्यच्या ऐवजी काय टाकतो मी, विशाल. ठीक आहे. नंतर काय त्याचं समजा टेस्टिंग डिपार्टमेंट टाकून देतो. ठीक आहे. आणि इथं काय करतो, vi@gmail.com आणि सॅलरी याची करतो किती, 10,000. ठीक आहे. रन केले मी. रन केल्यानंतर क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. आणि त्यानंतर मी इथं क्वेरी केली की मला फक्त IT आणि HR वाले दे, टेस्टिंगवाला नाही पाहिजे मला. इथं काय झालं, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ डिपार्टमेंट, इन डिपार्टमेंट. नंतर काय यूज करायचं मला, वेअर डिपार्टमेंट IN इन आणि मग नंतर काय सेमिकोलन द्यायची गरज नाही, आय थिंक होऊन जाईल आता. ठीक आहे, झालं. ज्यांचं डिपार्टमेंट IT आणि HR आहे बघा, तेच तुम्हाला इथे दिसतील. तर अशा प्रकारे तुमचं SQL हे काम करत असतं. समजलंय का, काय समजलं तुम्हाला याच्यामधून, काहीच नाही, असं होऊच शकत नाही काही समजलं की हा या लिस्टमध्ये आहे की नाही. बरोबर आहे. मी तुम्हाला और करून दाखवत होतो, ते किती और यूज करावं लागतं, त्याच्यापेक्षा हे यूज करा ना, इन यूज करा, संपला विषय. ठीक आहे. नंतर दुसरं असतं नॉट इन. मला आहे ना हे दोन्ही सोडून नॉट इन बाकी सगळे दे. नॉट इन म्हणजे काय की येणे लिस्टमध्ये सोडून बाकीचे जेवढे असतील तेवढे. मी इथं बघा, मी काय करतो, नॉट इन. त्याला जेव्हा मी रन केलं, इथं बघा नॉट इनला काय झालं, काय आलं तुम्हाला, टेस्टिंगवाला टाकलं ना आपण विशालला. ठीक आहे. तर आपलं त्याचं डिपार्टमेंट मधलं तेच तेवढं येणार आहे. ठीक आहे. 1-2 मिनिटं फक्त. हा दरवाजा मला रोज त्रास देत असतो, एक तर काहीतरी कार्यक्रम करून आलो. ठीक आहे.
ठीक आहे, झालं. नॉट इनचा मिनिंग समजला काय? नॉट इन रिटर्न अ रेकॉर्ड देर आर नॉट प्रेझेंट इन अ स्पेसिफाईड लिस्ट, की आपल्याला असा रेकॉर्ड रिटर्न करायचा असतो की जो या स्पेसिफिक लिस्टमध्ये प्रेझेंट नाही. समजलंय? नेक्स्ट आपलं असतं लाईक ऑपरेटर. काय असतं? लाईक ऑपरेटर. आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लिहावं लागेल थोडंसं, आणि मग आपण आपल्या टॉपिकवर येऊ. ठीक आहे, बघा इथं काय करायचं. लाईक ऑपरेटर तुम्हाला SQL असं एकदम परफेक्टपणे आपण घेणार आहे की परत कोणी म्हटलं नाही पाहिजे की आपल्याला SQL नाही येत बघा. बरोबर आहे का नाही? लाईक ऑपरेटर, ठीक आहे, लाईक ऑपरेटर. ठीक आहे, लाईक ऑपरेटर म्हणजे काय रे? इथे एक एक लाईन आपण समजून घेऊ काय आहे याचा मिनिंग. द लाईक ऑपरेटर, लिहित चला माझ्यासोबत तेव्हाच तुम्हाला समजेल. द लाईक ऑपरेटर सर्चेस, समजावर येईल कोणीतरी, स्पेसिफिक पॅटर्न इन अ टेक्स्ट डेटा. पॅटर्न इन अ टेक्स्ट डेटा. जसं की तुम्ही बघा, तुम्ही थोडं अर्धा वर्ड जरी लिहिलं ना गुगलवर जाऊन, तरी पुढे वर्ड काय राहणार तो सजेस्ट करतो. जसं की तुम्ही टाईप करत राहता, काय याच्यावर टाईप केलं पुढे सांगतो ना तो काय करणार आहे. सर्च म्हणजे की तो स्पेसिफिक त्या पॅटर्ननुसार सर्च करतो. जसे की ज्यांचं नाव ESH नी एंड झालेले तेवढे सगळे आपल्याला पाहिजे, तर ते सगळे सगळे तुम्ही रेकॉर्ड काढू शकता. त्यासाठी तुम्ही सर्चिंगसाठी स्पेसिफिक सबस्ट्रिंग घेऊन किंवा स्टार्ट विथ एंड्स विथ असे घेऊन आपण बघू शकतो की कोणतं नाव हे JAY ने स्टार्ट झालेले, मग ते सगळे नावांचे रेकॉर्ड आपल्याकडे येईल. त्याच्यासाठी आपण लाईक पॅटर्न हा यूज करत राहतो. जसं की तुम्हाला मी सांगतो वाईल्ड कार्ड यूज विथ लाईक. जसं की वाईल्ड कार्ड कोणते कोणते यूज केले जातं? % किंवा हायफन. हा कशासाठी जातो? 0, याचा मिनिंग असतो 0 ऑर मोर कॅरेक्टर. 0 ऑर मोर कॅरेक्टर यांना वाईल्ड कार्ड म्हणतात. ठीक आहे, बिग बॉस मधला वाईल्ड कार्ड नाही, हा वेगळा आहे. ठीक आहे, कॅरेक्टर्स. ठीक आहे, ठीक आहे. आणि इथं काय असतं तुमचं? एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर. याचा मिनिंग काय असतो? एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर, की एक कॅरेक्टर असतं तुमचं. ठीक आहे, तर हा एक असतो आपला % आणि हायफन, एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपला असतो एक स्टार्ट विथ म्हणून असतो. काय असतो आपला? स्टार्ट विथ. ते कसं असतं तुम्हाला एक समजवतो मी. हे झालं लिहून तुमचं. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं स्टार्ट विथ. तर स्टार्ट विथ काय असतो आपला? स्टार्ट विथ हा असतो की नेम स्टार्ट विथ नेम स्टार्टिंग विथ कशापासून? R पासून हा स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, जसं की मी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स वेअर नेम लाईक, नेम LIKE लाईक R%, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर नेम लाईक R%. आता हा काय तुमचा वाईल्ड कार्ड आहे R%, म्हणजे ज्यांचं नेम हे R पासून स्टार्ट झालेलं ते सगळे पाहिजे आपल्याला. जसं की राहुल, अजून कोण आहे? रिया. ठीक आहे, अजून कोण आहे? बस झाले नाही दोन. आर वरून काय? ऋषिकेश. हे ज्यांचं नाव R पासून स्टार्ट झाले ना. कोण? हा, राधा, राहुल, रिया. बस झालं, तुझी नावं तुझ्याकडेच ठेवा. तर ज्यांचे नाव, हा, हे ज्यांचे नाव आहे हे सगळे जे आहे आपले, हे काय तुमचे स्टार्ट ज्याने R ने जे स्टार्ट झाले सगळे तुमचे येणार. ठीक आहे, तर आपल्याला हे काय करायचं? इथं प्रिंट करायचं. तर कसं करणार? इथं बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला एकच काम करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ठीक आहे, स्टुडंट्स नाही, आपला कोणता टेबल आहे हा? EMP, एम्प्लॉयची नावं बघू आपण आता. काय करायचं? अरे काय, एम्प्लॉय नंतर काय करायचं आपल्याला की वेअर नेम लाईक, वेअर आपण कोणती फील्ड घेतलेली आहे एम्प्लॉय नेमसाठी? वरती बघा ना तुम्ही, कोणती घेतली? एम्प्लॉयचं नेम. उचला याला. ठीक आहे, कॉपी
पेस्ट. ठीक आहे. एम्प्लॉय नेम काय झालं तुला चेक करायला? लाईक LIKE. मग हे असतं स्टार्ट विथ म्हणजे काय की आपल्याला काय कशाने स्टार्ट झालं आपलं, जसं की नेम कोणते कोणते की विशाल. चला आय पासून करू आपण. ठीक आहे. आय आणि काय हा आपला सिम्बॉल. ठीक आहे. वाईल्ड कार्ड. ठीक आहे. हा काय चेक करतो की याला मी जसं रन केल्यानंतर कोण आहे, फक्त एकच कॉलन आहे ज्यांचं नेम काय. ठीक आहे. जर यस केला असतं तर ठीक आहे. यस केला असतं तर इथं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं असतं, ए केलं असतं तर ठीक आहे. इथं काय आलं आपलं ए आणि नंतर काय असतं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, लाईक पॅटर्नला यूज करू शकता. समजलंय तुम्हाला लाईक पॅटर्न हा कोणता आहे तुमचं? स्टार्ट असतो. मग स्टार्ट असेल ना, मग आपल्याला इथं लिहायचं असतं. कुठे लिहितो आपण? स्टार्ट विथ असेल तर कुठे लिहितो आपण? इकडे लिहितो. एंड्स विथ काय असतं मी तुम्हाला शिकवतो. एंड्स विथ एक असतं तुमचा 2 नंबरला एंड्स विथ. याचा कलर मी चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. एंड्स विथ म्हणजे काय असतं तुमचं? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ठीक आहे. तुम्ही या पण रन करत चला का या नोट्स मधल्या क्वेरी माझ्याबरोबर. तुम्ही वेगळा डेटा सेट बनवा. आपण काय केलेलं एक डेटा सेट बनवलेलं त्याच्यावर काम करतोय. तुम्ही अजून याला प्रॅक्टिस म्हणून जेवढं मी शिकवतो रोज डेली नवीन नवीन डेटा सेटवर तुम्ही करत राहा. असं काही अवघड नाही. एकदा तुम्हाला समजलं ना कोणती गोष्ट कशी यूज करायची, बाकी सगळं तुम्ही कुठे पण काही यूज करू शकता. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर काय नेम LIKE लाईक. आता एंड्स विथ बघायचं आपल्याला, तर आधी एंड्स विथला आधी काय द्यावं लागतं तुम्हाला? हा वाईल्ड कार्ड द्यावा लागतो आणि नंतर काय तुमचं ए आपण देत असतो. तर अशा प्रकारे तुमचं काय मला सांगा ज्यांचं एंड झालेलं आहे, जसं की ए कोणाचं आहे आपल्या टेबलमध्ये बघितलं तर. ठीक आहे. आदित्य. ठीक आहे. अजून कोण आहे? जसं की मी इथं काय केलं लाईक ही क्वेरी सेम टू सेम मी इथं काय करतो कॉपी आणि पेस्ट. ठीक आहे. आणि याच्यात काय केलं रे मी की मला एंड स्विथ बघायचंय. मग एंड स्विथ करायचं तर मी पहिलं काय सांगितलं पर्सेंट आणि नंतर एंड. ज्यांचं नाव ए ने एंड झालेले ते आपल्याला बघायचे. तर इथे बघा कोण कोण एंड झाले. एक म्हणजे आदित्य आणि दुसरं म्हणजे ईशा. ठीक आहे. आता दुसरं काय केलं मी एच ने केलं. ठीक आहे. एच ने जर केलं तर कोणाचं झालेलं फक्त. ठीक आहे. तर माझं. नंतर कोण आहे यम ने कोणाचं झालेलं फक्त ओमचं. तर ओमचं तुम्हाला नाव इथे दिसेल. ठीक आहे. आणि नंतर एन पण करून घेतो. ठीक आहे. नाही तर इथे स्टुडंट आहे त्यांना राग येऊन लागेल लगेच. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं काय एम्प्लॉयचं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. स्टार्ट विथ आणि एंड विथ. जर तुम्हाला एखादा वर्ड तुम्हाला बघायचा आहे की हा वर्ड याच्यामध्ये आहे की नाही, जसं की आदित्यमध्ये IT नाव आहे बरोबर आहे की नाही, मग आपल्याला ते चेक करायचंय. तर त्याच्यामध्ये कंटेन्स म्हणून एक असतो. कोण कंटेन्स म्हणजे काय करतो तो काहीच नाही तिथं एक जसं स्टार्ट विथ आणि एंड विथ असतो ना तसंच एक कंटेन्स मध्ये की ते आहे की नाही मध्ये CONTAIN कंटेन्स. याच्यात काय करतो माहिती आहे का कंटेन्स मध्ये, जसं की तुम्ही बघा की तुमचं जिथं सेम टू सेम असतं ना तिथं फक्त तुम्ही %IT हे काय तुमचं आहे का IT कोणाकोणाच्या नावामध्ये ते सगळे नावं तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे सबस्ट्रिंग हा नेम कंटेंट्स IT. आपल्याला असे नाव पाहिजे की नेम कंटेनिंग IT. मग असं कोणाचं नाव आहे फक्त एक आदित्यचंच नाव आहे नाही का, त्याच्यामध्ये IT आहे मग आदित्य तुम्हाला दिसेल. ठीक आहे. इथं बघा आता मी काय करतो, इथं बघा काय करायचंय. इथं मी परत ही क्वेरी आपली कॉपीत आहे पेस्ट केली मी परत. मला हे बघायचं. ठीक आहे. मला आधी IT चेक करायचंय पण. ठीक आहे. इथं रन केलंय.
रन केल्यानंतर बघा आदित्य, मग समजा आय टाकला मी सिम्पल, तर इथं बघा कोण कोण आहे आय मध्ये. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळेच ऑलमोस्ट सगळ्यांच्या नावामध्ये आहे. ठीक आहे, एक कोणीतरी ओमच्या नावात आहे नाही तर ओम नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं काय कस काय. हा नाही आय नाही रे माझ्या नावात. ठीक आहे. ठीक आहे, शिकवता शिकवता माझं स्पेलिंग विसरून गेलोय मी. ठीक आहे, आपल्याला नेक्स्ट काय करायचंय. ठीक आहे, सेकंड कॅरेक्टर आपल्याला हे पाहिजे की सेकंड कॅरेक्टर ए आपल्याला पाहिजे. जसं की JAYSH, नंतर काय यस आपलंय, नंतर आदित्यचं डी आहे. तर आपल्याला सेकंड कॅरेक्टर आपल्याला चेक करायचं. तर कसं चेक करणार, त्यासाठी ना आपण अंडरस्कोर यूज करतो. ठीक आहे, जसं की सेकंड कॅरेक्टर भरपूर जणांच्या नावामध्ये ए आहे ना, तर आपण इथं काय करा अंडरस्कोर ए, जे सेकंड कॅरेक्टर पाहिजे आपलं. जसं की इथं बघा JA, बाकी कोणाच्याच नावामध्ये नाही ए, बरोबर आहे की नाही. माझ्याच नावामध्ये तर काय ते तुम्हाला दिसलं. जसं की आता मी आय जर मी टाकलं आय, तर सेकंड कॅरेक्टर कोणाच्या नावामध्ये आय. हा आहे का, येस विशाल आणि सिमरन. ठीक आहे, समजलं. ते झालं सेकंड कॅरेक्टर, त्याच्यासाठी काय यूज करतो आपण अंडरस्कोर यूज करत राहतो. इथं बघा समजलंय, कुठे गेलं रे. याला काय म्हणतो आपण सेकंड कॅरेक्टर. फोर्थ नंबरला काय येतं तुमचं सेकंड कॅरेक्टर. हॅलो, तेच म्हणलं की बंद झालं काय, बंद झालं म्हणजे मला लय टेन्शन राहतं. ठीक आहे, सेकंड कॅरेक्टर म्हणजे काय, नेम्स कंटेनिंग सेकंड कॅरेक्टर. जसं की राहुल, नंतर कोण आहे तुमचं करण. तर इथं बघा यांचं सेकंड कॅरेक्टर कोणतं ए आहे. ते चेक कसं करतो आपण %A असं आपण चेक करतो. बाकीची क्वेरी तशीच राहते आपली. कशी, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट वेअर नेम लाईक ज्याचं सेकंड कॅरेक्टर ए, जसं इथं ए ते आपल्याला प्रिंट करून पाहिजे. ठीक आहे, तरी झालं आपलं काय सेकंड कॅरेक्टरचा टाईप कसं आपण बघतो. आपले याच्या बेसिसवर तुम्ही अजून काय कराल, नॉट लाईक ऑपरेटर पण असतं. याच्यानंतर आपल्याला बघायचं नॉट लाईक ऑपरेटर. ठीक आहे, तर नॉट लाईक ऑपरेटर म्हणजे काय, नॉट लाईक ऑपरेटर म्हणजे की याच्यासारखे नसलेले, की तुम्ही असं म्हणू शकता. जर क्वेरी मी इथं रन केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट असं मी केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, सिंपल काय करायचं आपल्याला फ्रॉम स्टुडंट्स, आणि इथं काय दिलं मी वेअर एखादे स्पेसिफिक नेम आहे, नेम नॉट लाईक LIKE, नॉट लाईक R%, म्हणजे काय की जर समजा ज्यांचे नाव आर, जसं की राहुल किंवा रिया असे दोन नाव आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे असतील ते दोन्ही सोडून बाकीचे आले पाहिजे. म्हणजे हे नाही आले पाहिजे आर पासून जे स्टार्ट होत आहे. कोण आहे, जसं की आपल्या ह्याच्यात कोण कोण आहे आर पासून, तर कोणीच नाव नाही. ठीक आहे, तर इथं काय करायचं मला, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई नेम. नेक्स्ट काय करायचं आपल्याला की नॉट लाईक म्हणजे NOT नॉट लाईक. आणि इथं काय करायचं नॉट लाईक नावामध्ये समजा आपण काय केलं की ज्यांचं नाव हे आरने म्हणजे कोणाचं आयने स्टार्ट होतंय ना, I%. ठीक आहे, जे I% इथे सोडून बाकी सगळे आले पाहिजे. आय वरून नाव कोणाचं आहे फक्त. ठीक आहे, ईशा सोडून बाकी सगळ्यांचं येणार आहे. ठीक आहे, समजलं का. ठीक आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही जर लिहायचं असेल तर. लिहिले. ठीक आहे, एक असतो इजनल म्हणून. ठीक आहे, यांनी पायथन मध्ये नाही लिहिलं आणि इथं पण नाही लिहिते. ठीक आहे, नाही दिसत आहे मला. इजनल. ठीक आहे, इजनल ऑपरेटर म्हणजे काय असतं तुमचं की हा चेक करतो की इजनल म्हणजे काय असतं तुमचं. इजनल म्हणजे ठीक आहे, इजनल म्हणजे काय असतं तुमचं की हा चेक करतो की मिसिंग किंवा अननोन डेटा किंवा नॉट झिरो और एन एम्प्टी स्ट्रिंग. हा काय चेक करतो, मिसिंग और अननोन डेटा. जसं की तुम्ही ईमेल हा आहे, तर ईमेल इज अ नल म्हणजे की वेअर ईमेल इज
स्टुडंट हू हॅव नॉट प्रोव्हाइडेड अन ईमेल, ज्यांनी ईमेल हा प्रोव्हाइडच केला नाही समजा, बरोबर आहे, तर ईमेल प्रोव्हाइड नाही केला त्याचे आपण नलवाले जे जिथे जिथे बॉक्स येत आहे ना, मग ते सगळे तुम्हाला सिलेक्ट करायचे असेल तर काय चेक करता तुम्ही, डायरेक्ट इज नल, डायरेक्ट काय चेक करता, इज नल म्हणून यूज करता. जसं की तुम्ही बघा की आता मी कोणाच तरी डेटा टाकतो आपल्या याच्यात, तर नलवाला जसं की याच्यात तर सगळं युनिक आहे, युनिक आहे त्याच्यामुळं ईमेल घेऊन नाही चालणार. आपण एखादी नवीन फील्ड काय करू शकतो आता, जसं की एम्प्लॉयचं नेमच नाही टाकलं समजा, किंवा एम्प्लॉयचं डिपार्टमेंटच नाही टाकलं, काही ठिकाणी कोणी नाही टाकलं, की समजा इथे मी एक आय डी चेंज केली आणि 7 हा आय डी दिला मी, आणि इथे एम्प्लॉयचं समजा डिपार्टमेंट नाही टाकलं त्याने, ठीक आहे, डिपार्टमेंट नाही टाकलं, तर तिथं बाय डिफॉल्ट काय सेट होऊन जाणार आहे, ईमेल आय डी त्याचं युनिक आहे, त्याच्यामुळे इथं काय VII करून देतो मी, आणि बाकी सगळ्या गोष्टी मी ठेवच ठेवतो. ठीक आहे, याला रन केलं मी, रन केल्यानंतर बघा, आणि जेव्हा मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय जेव्हा करेल, तर हे केल्यानंतर इथं बघा काय आलं तुमचं, कुठंतरी नल आला असेल, इथं बघा नल आलेलं आहे, इथं सॅलरीमध्ये नल आलेलं आहे, नाही सॅलरीमध्ये नव्हतं नल यायला पाहिजे, मिसमॅच झालं फील्ड, इथं बघा ईमेल आय डी कशात चालला गेला, इकडं हा कशात चालला गेला, तरी थोडं मिसमॅच होऊन गेलं. ठीक आहे, तर हे नल जर आपल्याला ठेवायचं नाही, मग आपण इथं काय केलं, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट नल म्हणूनच पास केलं, काय पास केलं, नल, ठीक आहे, काहीच पास नाही केलं, आणि इथं काय केलं मी, याचं नाव चेंज करून काय केलं मी, DL केलं, आणि इथं VII करून दिलं, आणि याचा ID मी काय केलं 8 केलं, आणि जेव्हा मी याला रन केलं, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली, आणि इथं काय केलं मी, हे केलं. आता जिथे ज्यांनी प्रोव्हाइडच नाही केलं, इथं बघा नल आला तुमचा डिपार्टमेंटनं, मग आपल्याला इज नल, ज्यांनी आपल्याला प्रोव्हाइड नाही केलं, की आपण डायरेक्ट म्हणू शकतो ना नल, ही इज नल. कशी क्वेरी होती आपली, क्वेरी डायरेक्ट अशी होती की ज्यांचं नल आहे ना ते डायरेक्ट दाखवायचे आपल्याला, व्हेअर डिपार्टमेंट इज नल, आपल्याला हे दाखवायचे की ज्यांनी डिपार्टमेंट हे नल प्रोव्हाइड केलंय, किंवा तुम्ही सॅलरी तुमची नल प्रोव्हाइड केली, तर कसं करू शकतो, व्हेअर, डायरेक्ट मी काय करतो, इथं लाईक वगैरे नाही लिहायचं, व्हेअर डायरेक्ट काय लिहितो मी, तुमचं जे फील्ड असेल, फील्ड कोणती आपली, डिपार्टमेंट ही फील्ड आहे, तर ही इथून मी उचलली आणि इथे टाकली, डिपार्टमेंट इज नल, ठीक आहे, आणि त्यानंतर मी इथं रन केलं, याला रन केल्यानंतर बघा काय आलं तुमचं, की ज्यांचे डिपार्टमेंट काय इज नल आहे, तर नलवाला कोण आहे, हाच आहे, तर तुमचा हा फिल्टर होऊन आला. तर अशा प्रकारे तुम्ही हा पण यूज करू शकता एक, ठीक आहे. असे खूप सारे अजून तुम्ही समजा डिपार्टमेंटच्या ऐवजी सॅलरी जर नल झाली तर काय करायचं, सॅलरी, ठीक आहे, सॅलरी मी इथं केलं, आणि इथं काय केलं, परत मी याला रन केलं, आणि रन केल्यानंतर इथं बघा तुम्ही काय आलं आपलं विशाल, आणि इथं काय आलं तुमचं नल, हे सॅलरी ज्याची आहे तो आपल्याला तुम्हाला दिसलं. तर समजलं इज नल काय चेक करतो, की तुमची एखादी फील्ड नल जर असेल त्याच्यामध्ये, तिथे तुम्हाला आणून देतो की हे नी भरलेलेच नाही डेटा, कुठं दिसते, नाही दिसत आहे, तुझं लक्ष असेल तेव्हा ना, बरोबर आहे का नाही, मी आत्ताच एकदा डेटा टाकून बसलो, का रे बघायचं का तुम्हाला, इथं बघा आत्ताच मी एक डेटा दाखवला, त्याच्यामध्ये आपण एक फील्ड मिस केली, तर तो डेटा डिपार्टमेंटमध्ये ईमेल ID चालला गेला त्याचा, आणि सॅलरी ही नल दिसत होती, दिसली का, ठीक आहे, असं झालंय, समजलं, हे झालं आपलं काय काय झालं आपलं इज, अजून एक असतं इज नॉट नल, म्हणजे की ज्यांचा ईमेल हा नॉट नल आहे ते आपल्याला पाहिजे, तर इथं सेम काय करायचं आहे आपल्याला, सिम्पल एकच काम करायचं आहे, इज नॉट नल, जे नॉट नल आहे, मग कोण कोण आहे सॅलरी नॉट नल असलेले, उरलेले बाकी सगळे सगळे आले बघा, जे नल नॉट नल आहे ते सगळेचे सगळे तुमचे येऊन गेले. तर हे असे असतात इज नॉट नल वगैरे सगळे ऑपरेटर असतात, ठीक आहे. तर आपलं खूप सारा पोर्शन आता इथं कव्हर झालेला आहे, ठीक आहे. बिटवीन कोणते कोणते ऑपरेटर शिकलो आपण, कोणते कोणते शिकलो, बिटवीन, इन, नॉट इन, लाईक, नॉट लाईक, इज नल, इज नॉट नल. उद्या आपल्याला शिकायचं ऑर्डर बाय, असेंडिंग, डिसेंडिंग, काउंट, नंतर तुमचं सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्सिमम, हे सगळे ॲग्रिगेट जे फंक्शन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार. आणि हे जे मी तुम्हाला शिकवलेलं याच्या बेसिसवर तुम्हाला प्रॅक्टिस ही करायची आहे, ठीक आहे. जेवढे मी शिकवलेले हे स्पेशल ऑपरेटर आहे तुमचे. बाकी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे मी शिकवलं, काय काय शिकवलं मी, कंपॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटर शिकवलं, तर त्याची पण प्रॅक्टिस करायची. पूर्ण हा वेअर क्लॉज तुमचा प्रत्येक ठिकाणी यूज होणार आहे. तर हे ऑपरेटर एकदा बसा, तुम्ही एक डेटाबेस घ्या कोणता पण, तुम्ही स्टुडंटचा डेटाबेस डिझाईन करा, एम्प्लॉयचा करा,
किंवा कोणताही पण हेल्थचा डेटाबेस सेट करा. तो बनवा आधी एक क्रिएट डेटाबेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, टेबल बनवायचं, टेबलमध्ये इन्सर्ट करायची. इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही ते कन्स्ट्रेंट मी डेटा टाईप जे शिकवले ते अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्ही हा वेअर क्लॉजच्या बेसिसवर जे ऑपरेटर मी शिकवले ते अप्लाय करा. फॉरेन की पण तुम्ही यूज करू शकता, 2 टेबलला तुम्ही रिलेट करू शकता. पण अजून मी फॉरेन की वगैरे तुम्हाला शिकवलेलं नाही, बेसिक लेवलला शिकवलेलं आहे मी. पण त्याच्या बेसिसवर तुम्ही जर करू शकता तर बेटर वे की तुम्ही ते पण व्यवस्थितपणे करून घेशाल. ठीक आहे. फॉरेन कीचं मी जसं सांगितलं 2 टेबल कसं रिलेट करतो आपण, एका टेबलमधली आय डी दुसऱ्या टेबलमध्ये कशी यूज करतो आपण, ते दोन्ही टेबल एकमेकांसोबत कसे रिलेटेड असतात हे मी लेक्चरमध्ये सांगितलं, की दुसऱ्या का तिसऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलं. ते तुम्हाला करायचं आहे. आणि जे यूट्यूबला पण बघताय आपलं जे AML किंवा पायथन फुल स्टॅकसाठी SQL हे कंपल्सरी, म्हणून मी दोन्ही यांच्यामध्ये सेमच ठेवलेले. तुम्हाला एकच टास्क आहे की तुम्ही नवीन नवीन एक्झाम्पल घेऊन ट्राय करा, नवीन नवीन गोष्टी ट्राय करा, तेव्हाच गोष्टी तुम्हाला समजणार. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.